सध्या वातावरणातील गारवा मोठ्या प्रमाणावर वाढला असून थंडी देखील चांगलीच वाढली आहे. यामुळे अनेक जण सकाळी अंघोळ करताना गरम पाणी घेण्याला प्राधान्य देत असतात. मात्र अतिशय गरम पाणी डोक्यावर घेतल्याने आपल्या आरोग्याला अपाय होऊ शकतात. खूप जास्त गरम पाणी अचानक डोक्यावर घेतल्याने आपल्याला चक्कर देखील येऊ शकते. याचबाबत आम्ही जालना शहरातील संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर बळीराम बागल यांच्याशी संवाद साधला. पाहुयात. नमस्कार, मी डॉक्टर बळीराम प्रभाकरराव बागल, चीफ इंटेन्सिव्हिस्ट, संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जालना. सध्या अतिशय थंडीचे दिवस चालू आहेत आणि या दिवसांमध्ये आपण आरोग्याची काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. सदरील आरोग्याची काळजी घेत असताना तुमचा आहार हा चांगला असला पाहिजे. या दिवसामध्ये तुम्हाला शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती जास्त करण्याची गरज असते, कारण आपलं शरीर स्वतःची तापमान हे मेंटेन करत असतात आणि हे जे काही तापमान नियंत्रित करण्यासाठी, ऊर्जा निर्मिती करण्यासाठी सदरील शरीराला जास्तीत जास्त कॅलरीची गरज असते आणि त्यामुळे आपल्याला ह्या दिवसामध्ये भूक जास्त लागते आणि त्याचमुळे आपण आपला आहार हा सकस आणि प्रोटीनयुक्त असलेला चांगला असतो आणि यामुळे ह्या दिवसामध्ये शरीरामध्ये आपल्या बॉडीमध्ये रिझर्व्ह तयार करण्याची कॅपॅसिटी पण वाढलेली असते. त्यामुळं आहार सकस असणे, सगळे विटॅमिन्स, प्रोटीन्स त्यामध्ये समावेशक असणे अतिशय गरजेचे आहे. सोबतच या दिवसामध्ये आपल्या बॉडीमध्ये जे काही तापमान नियंत्रणाची जी काही क्रिया असते, जे ब्रेनमधून होत असते, तर ती नियंत्रित करण्यासाठी बॉडीमध्ये एकदम अतिशय उष्ण किंवा अतिशय थंड याचं सेवन असेल हे टाळलं पाहिजे किंवा अतिशय उष्ण पाण्याने अंघोळ किंवा अतिशय थंड पाण्याने अंघोळ हेही सुद्धा टाळणं आवश्यक आहे. कारण अचानक अतिशय उष्ण पाणी शरीरावरती गेल्यानंतर एखाद्या वेळेस आपल्याला सिनकोप म्हणजे ब्रेन एखाद्या वेळेस चक्कर आणून बॉडीला सरळ करतो. त्याला आपल्या वैद्यकीय क्षेत्राच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याला आपण सिनकोप म्हणतो. तर अशा पद्धतीचा सिनकोप येण्याची शक्यता अतिशय थंड किंवा अतिशय गरम पाण्यामुळे किंवा हवेमुळे होऊ शकतं. तरी याची सर्वांनी काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. खूप गरमीत राहण्यापेक्षा फक्त उबदार कपडे घालणं ह्याच्यावरती हा निश्चितच उपाय आहे. धन्यवाद. नारायण काळे, लोकल 18, जालना.